नमस्कार. तर तुम्ही पावाच्या व्हिडिओला ना खूपच छान प्रतिसाद दिला, म्हणून म्हटलं आज मी नानकटाई बनवते त्याचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करूया. पण ही नानकटाई आहे ना, मी पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे, त्याच्यात मैद्याचा वापर जराही केलेला नाही. आणि इथं तुम्ही बघू शकता की अगदी खुसखुशीत नानकटाई झालेली आहे. आता ह्या बिस्किटसाठी लागणारं सर्व साहित्य ना आपल्या घरात अवेलेबल असतंच. आणि काय काय साहित्य लागणार आहे ना हे तुम्हाला मी पटकन सांगते, म्हणजे आपण ना बिस्किट बनवायला सुरुवात करूया. आणि नानकटाई बनवण्यासाठी ना इथं मी घेतलेलं आहे सर्वात आधी तर 1 वाटी तूप. आणि याच वाटीने ना आपण बाकीचं साहित्य सुद्धा मापून घ्यायचं आहे. त्यानंतर ना त्याच वाटीने मापून इथं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्याचबरोबर त्याच वाटीने ना इथं मी घेतलेलं 1 वाटी पिठी साखर. त्याचबरोबर इथं मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि इथे घेतलाय सोडा अर्धा चमचा आणि बेकिंग पावडर 1 चमचा. आणि इथं डेकोरेशन साठी काजू बदाम चारोळे असं घेतलेलं आहे. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला बिस्किट बनवण्यासाठी लागणार आहेत आणि ह्या सर्व ना आपल्या घरात अवेलेबल असते. चला तर मग आपण ना नानकीट बनवायला सुरुवात करूया. त्याच्यासाठी एका बाउल मध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच ना साखर ऍड केली. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं फेटायचं आहे. तर हे इथं ना मी विस्करचा वापर केला आहे हे चांगलं मिक्स करण्यासाठी. इथं तुम्ही हँड ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता. आता हे मिश्रण आहे ना आपल्याला बराचसाच वेळ फेटावं लागणार आहे, ते चांगलं फ्लफी होईपर्यंत. आता हे मिश्रण तयार झाले की नाही ना हे पाहण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक आहे ती सांगते. त्याच्यासाठी काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ना हे मिश्रण असं थोडंसं टाकायचं आणि वर तरंगलं ना तर हे मस्तपैकी आपलं फ्लफी तयार झाले. आता हे मिश्रण तयार झालेलं आपण साईडला ठेवून सर्व पीठ जी घेतलेत ना ते अजून एकदा आपण चाळून घ्यायची. आणि हे जे चाळणीत सगळं राहतात ना बेसनचे खडे वगैरे ते आपण घ्यायचे नाही, ते द्यायचे टाकून. हे पीठ आहे ना मी इथं परातीत चाळून घेतलं. तुम्ही डायरेक्ट हे आपण जे फ्लफी मिश्रण तयार केले ना त्याच्यात सुद्धा चाळू शकता, पण माझा ना बाउल थोडासा छोटा होत होता म्हणून मी नाही डायरेक्ट परातीतच घेतलं. हे आपण सर्व मिश्रण आहे ना स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या जर मापावर तुम्ही बनवली ना तर आपली नानकटाई परफेक्ट होती. आणि तरीही तुम्हाला जर पीठ थोडंसं सुक्कं वाटलं तर इथे ना तुम्ही 1 ते 2 चमचे तुपाचा वापर करू शकता. पाणी किंवा दूध आपल्याला अजिबात वापरायचं नाही. आता हे मिक्स झालं ना की हे आपण हापदार हाताने मळायचं. आपण जशी कणिक वगैरे मळतो ना तसं अजिबात मळायचं नाही, एकदम हापदार हातानेच मळायचं. आता ओव्हनमध्ये कोणतीही रेसिपी करताना ना आधी आपल्याला ओव्हन प्रीहीट करावा लागतो. तोच मी आधी प्रीहीट करायला ठेवते आणि तुम्हाला हे दाखवते त्याचं सेटिंग कसं करते ते. तर हा आहे आपला आगारोचा ओटीजन. सर्वात आधी तर ना आपण टेम्परेचर सेट करूया. आणि इथे मी टेम्परेचर ठेवलेला 180 सेल्सिअस. बिस्किट केक कोणतंही बेकिंगचं काम करताना ना आपल्याला खायचीच रॉड गरम करायला लागते, तर माझा आधीच ओव्हन त्याच्यावरच सेट आहे. त्यानंतर ना इथे मी 10 मिनिटाचा टायमर लावला आहे प्री हिटिंगसाठी. आता इथे मी घेतला आहे ओव्हनचा ट्रे आणि त्याच्यामध्ये ना बटर पेपर ठेवून त्याच्यावर हे नानकेट आपण बनवून ठेवणार आहे. आता चला इथे आपण नानकडचे गोळे तयार करूया. आणि पेढ्या एवढा एक गोळा घ्यायचा आणि तो थोडासा प्रेस करून ना त्याच्यावर मी जाळीच्या साहाय्याने थोडीशी डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे. आता इथं ना मी बिस्किट बनवून घेतले ते गार्निशिंगसाठी जरासे मी ड्रायफ्रूट घेतले ते त्याच्यावर लावून घेते. आणि ही ना मी झारीनं अशी डिझाईन केली आहे. तुम्हाला कशी वाटते ना हे कमेंट करून नक्की सांगा. तर इथं आपली बिस्किट गार्निशिंग करून तयार झाली आहेत. आता ओव्हनमध्ये आपण ह्याला ठेवून द्यायचं आहे. चला तर मग इथं मस्तपैकी आपली गव्हाच्या पिठापासून नानकेट तयार झाली आहे ती. आता इथे आपली नानकटाई तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की किती खुसखुशीत झाले, तोंडात टाकली की विरघळण्यासारखी. आता ही नानकटाई थंड झाली ना की मस्तपैकी एका डब्यात स्टोअर करून आपण 15 दिवस तिला खाऊ शकतो थोडी थोडी. आता इथे तुम्ही बघू शकता की पाटून सुद्धा ना छानपैकी आपली खरपूस नानकटाई भाजलेली आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा ही घरी नक्की ट्राय करा.